सर्वजण एकाच ठिकाणी जातील असं नाही अशा शब्दात छगन भुजबळांनी अजितदादांच्या दौऱ्यामधील अनुपस्थितीवरून स्पष्टीकरण दिलेलं आहे। आम्ही 10 तारखेला एकत्र आहोत तशी चर्चा झाल्याचं भुजबळांनी म्हटलं। तर भुजबळांना काहीतरी काम असल्यामुळे ते आज सोबत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। 10 तारखेला अजितदादा परत माझ्या मतदारसंघामध्ये पण येतातच आहे। त्याच्यामुळे आता प्रत्येक जण जो आहे आपापल्या सगळेच जण एकाच ठिकाणी जातील असं नाही। म्हणजे ती तब्येतही जरा बरोबर नाही आहे खरं म्हणजे। आणि कालचा मी झाला 5-6 तासाचा प्रवास, त्याचाही त्रास होतोच आहे, परंतु ती चर्चा झाली आहे त्यांची आणि ते 10 तारखेला ते आमच्याबरोबर येतील। मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते, ते अब्रॉडला गेलेले होते, आता त्यांना काही काम होतं। माझा कार्यक्रम ठरला हे 1 महिन्यापूर्वी ठरलेला आहे। 1 महिन्यापूर्वी आज 3 तारीख ना 2 तारीख नितीननी घेतली होती। गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती, तेव्हाच त्याने सांगितलं होतं की मला एक कळवण आणि एक सुरगाणा कार्यक्रम पाहिजे आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलं। आता आदिती तटकरे माझ्याबरोबर आहे, दुपारपर्यंतच आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून दादा नाशिकमध्ये आणि भुजबळ येवल्यामध्ये तर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कळवण दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि आमदार या दौऱ्यामध्ये हजर आहेत। अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये भुजबळांची अनुपस्थिती आणि ही चर्चेत राहिली। अजितदादांच्या दौऱ्यामध्ये जाण्याऐवजी छगन भुजबळ येवला मतदारसंघामध्ये गेले। दादांच्या दौऱ्यामध्ये जाणं भुजबळांनी टाळलं का? राजकीय वर्तुळामध्ये तशी चर्चा होती। सर्वजण एकाच ठिकाणी जातील असं नाही असं छगन भुजबळ यांनी यावर म्हटलेलं आहे। छगन भुजबळ यांना काहीतरी काम असल्यामुळे आज ते सोबत नाहीत असं अजित पवारांनी म्हटलं।